आज सांगायचं झालं तर आमच्या नेत्या आदरणीय मेघनादिदी साकोरे बोर्डीकर, पालकमंत्री परभणी जिल्हा, तसेच आमचे नेते आदरणीय माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब आणि आमचे नेते आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ कुमरे, या सर्वांच्या समोर आज आमच्या रामपुरी सर्कलच्या वतीनं मी माझं इच्छुक उमेदवारी अर्ज आज आणि मुलाखती तिथं दिलेल्या आहेत. आणि ते देण्याचं कारण म्हणजे मागील 20 वर्षापासून आमच्या रामपुरी सर्कलचा आज जे काही हाल झालेले आहेत, संबंधित जिल्ह्याला माहीत आहे की मागच्या काळात जे कोणी सदस्य लोकांनी ज्या मोठ्या इच्छेने आणि ज्या मोठ्या विश्वासाने त्यांना ताकद दिली, तर त्यांच्याकडून कुठलीच पूर्तता न झाल्या कारणे आणि तरुणाई असेल, महिला वर्ग असेल, शेतकरी असतील, माझे वडीलधारी सहकारी असतील, सर्वच बंधू भगिनी महिलांनी या सर्वांच्या सहकार्याने त्यांच्या आशीर्वादाने एक मोठी ताकद माझ्या पाठीमागं उभं केलेली आहे. आणि त्या ताकदीच्या जोरावर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात मी आपल्या रामपुरी सर्कलचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभा आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की सर्व तरुणाईची ताकद मला येणाऱ्या काळामध्ये त्यांचे जे काही स्वप्न आहे सर्कलमध्ये, त्यांनी जे पाहिले होते मागील काळात, जे कोणी उमेदवार संधी दिलेले होते, तर त्यांच्याकडून कुठलीच पूर्तता न झाल्या कारणानं त्यांच्या कुठलं तरी विश्वासाला दगा बसला. आणि मागील 5 वर्षात त्यांनी कामं तर जाऊ द्या, पण संबंधित लोकांना, गावांना साधं भेट देण्याचं देखील काम केलेलं नाही. आणि आज ती कुठंतरी विचारसरणी प्रत्येक गावातील प्रत्येक घटक, प्रत्येक समाज आज माझ्या पाठीशी तुम्हाला खंबीर उभा असलेला आज सगळ्यांना दिसून आलेला आहे. आणि येणाऱ्या काळात देखील माझ्या वतीनं मी सगळ्यांना शब्द देतो, कुठल्या समाजाला, कुठल्याच घटकाला आणि कुठल्याच लहानातल्या लहान वर्गाला येणाऱ्या काळात कुठली समस्या जाणू देणार नाही. एक 24 सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून मला सहकार्य करावं आणि येणारे 5 तारखेला भरघोस मतांनी कमळ या चिन्हावर बटन दाबून मला विजयी करावं. पाहायला गेलं तर रामपुरी सर्कलला इतकं विकास केलेलं आहे की विकास करायला आता खूप मोठा एक अभाव आहे. आणि ते पूर्ण करण्यासाठी मी सर्वांना, गावकऱ्यांना, जितकी बी माझ्या सर्कलमध्ये गाव आहेत, त्यांना माझ्या वतीनं एक शब्द दिला आहे आणि विश्वास दिला आहे की तुमच्या जे काय आशय, जे काही स्वप्न आहेत, मागील उमेदवारानं तुम्हाला ज्या भूलतापा दिल्या, फक्त केवळ 5 वर्षाला सर्वच गावकऱ्यांना येऊन तिथं तुमची एक एक इच्छा विचारते, पण संबंधित 5 वर्ष लोकांसाठी काम करण्याचं नेतृत्व कोणी उभं झालेलं नाही. आणि माझ्या रूपानं तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला कुठलीही कामं असू द्या, 24 तास तुमचे सर्व कामं सोडविण्यासाठी मी अहोरात्र तुमच्या समोर उभा राहील. आणि कुठलीही काही गोष्ट असू द्या, तुम्ही निश्चिंत, मी एक तरुण आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन, सर्वांचे सोबत चालून त्यांना विकासाच्या वाटेवर आमचं रामपुरी सर्कल या 54 जिल्हा परिषद सर्कलमधून नंबर 1चं रामपुरी सर्कल येणाऱ्या काळात तुम्हाला दिसून येईन. आणि त्याची सर्व खात्री मी आपल्या समोर, एवढ्या सगळ्या गावकऱ्यांच्या समोर मी